ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव आणि हे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. या शाळेला लागूनच बाजूला डोंगर आहे. डोंगरावर वेगवेगळे झाडं आहेत. सागवान, बेहडा असे अनेक झाडे आहेत या ठिकाणी. सध्या शिशिर ऋतू सुरू आहे, माघ महिना, आणि आपण बघू शकता की आता पानझडी लागणार आहे. इथं आमच्या शाळेला लागूनच डोंगर असल्यामुळे वेगवेगळे झाडं आहेत, जास्त प्रमाणात सागवानचे, आणि आता काही दिवसातच पानझडी लागणार आहे. आपण ऐकू शकता की पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे. बघा, बघा, एक पक्षी कोक 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 आवाज आला. कोणता पक्षी हो रे? हा हा मंकी हो का? हा बघा, हे विद्यार्थी सांगायचं मंकी. मंकी म्हणजे माकड आहे की नाही? कसा आवाज केला सांगा. आता मंकीचा आवाज हो का? मंकी नव्हे, माकड नव्हे, तो आपला चंबार कुकडी. कोणता पक्षी? बघा, हा इथं पक्षी आहे. हे बघा बघा, दिसला चंबार कुकडी. हा चुप राहा. बघा, यांचा आवाज आहे हा. बघा, दोन पक्षी आहेत. इथं हे विद्यार्थी आणि पक्षी. बघा, उडाला ना. दोन पक्षी आहेत, त्यांचा एकमेकासोबत ते भांडण केले ना, म्हणून त्यांचा आवाज कसा आला. कैद करू आपण त्याला. पक्ष्याला काय करू? कैद. कोणता पक्षी आहे तो? चंबार कुकडी. त्याला दुसरं एक वेगळं नाव आहे ना. त्याचं शास्त्रीय नाव ग्रेटर कोकल, त्याला भारद्वाज असे पण म्हणतात. बघा, ही आमची शाळा, विद्यार्थी. याची तारीख किती आहे रे? 14 फेब्रुवारी 2026. काही विद्यार्थी शाळेत आले नाही. मंडई नाटक गावाजवळ असल्यामुळे ते मंडई पाहासाठी गेले ना. मानव रे. आणि हा कालू, आमचा व्हिडिओवाला, गेटवर चढलोवाला. बघा, त्याचा दोस्त आला नाही. मानव कुठे गेला? मानव हा याच गेटवर चढलेला होता. मानव आणि कालू, शाळेचं गेट. त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला होता. हे बघा, आपण पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे तो ऐकू. चला या सगळेजण. बोलायचं नाही हां. चला, जा समोर जा. आज दप्तर मुक्त शनिवार आहे. विद्यार्थी दप्तर काही आणलेले नाही. आम्ही आज पक्ष्यांचा आवाज ऐकत आहे, सर्व विद्यार्थी. हा, बोलू नका हां. ऐका फक्त पक्ष्यांचा आवाज, समजला? सुंदर अशी शाळा आहे. गावाचं नावच आहे डोंगरगाव, आणि सभोवताल डोंगर आहे, त्याच्यामुळे गावाचं नाव सुद्धा डोंगरगाव आहे. आणि पक्षी
पक्ष्यांचे किलबिलाट या ठिकाणी झाडावर सुरू आहे. विद्यार्थी, तुम्हाला माहित आहे का रे मारुती चितमपल्ली कोण होते? मारुती चितमपल्ली कोण होते? पक्षी तज्ञ आहे की नाही. त्यांनी अनेक पक्ष्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यांनी पक्षी प्राणी यांच्यावर काय केलं आहे? त्यांनी पुस्तकं लिहिलं आहेत, अनेक पुस्तकं, समजलं. आणि त्यांनी नेहमी पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी ते जंगलामध्ये वनवन फिरायचं आहे की नाही. आपल्या शाळेजवळ डोंगर आहे ना. हा, इथं आता पक्षी आहेत. पक्ष्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येत. हे जे मला वाटते तीर चिमण्या. कोणत्या चिमण्या? तीर चिमण्या. आणि पुन्हा वेगळे पक्षी पण या ठिकाणी आहेत, त्यांचा आवाज येत आहे. हे बघा, हा सागवानचं झाड. हार्दिक झाडावर चढलेला आहे, अंगणवाडीचा. आणि त्याच्यासोबतचा हा कोण रे? गांधी. त्याचं नाव? हा, रेहांश. वर बघा, पक्षी उडत आहेत. छोटे छोटे पक्षी असल्यामुळे दिसत नाही आपल्याला. बघा, या ठिकाणी पक्षी किलबिलाट करत आहेत. पक्ष्यांना पकडायचं का? आवाज येत आहे ना तुम्हाला पक्ष्यांचा? कसं वाटत आहे पक्ष्यांचा आवाज? सुंदर आहे ना. ही आपली शाळा, इकडे अंगणवाडी. खूप मोठा परिसर आहे. आणि हा सुंदर असा डोंगर, पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघा, ऐकाय आज 14 फेब्रुवारी 2024. आज शनिवार, म्हणजे दप्तरमुक्त शनिवार. आज आम्ही आमच्या या शाळेला लागूनच एक डोंगर आहे. डोंगरावर खूप वेगवेगळे झाडं आहेत. आज आम्ही पक्ष्यांचा जो किलबिलाट सुरू आहे या ठिकाणी तो ऐकणार ना सर्वजण. इकडे पक्षी आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत, त्यांचा जो किलबिलाट सुरू आहे तो आम्ही ऐकणार आहे. चला जाऊया. चला.
बघा पक्ष्यांचा आवाज येत आहे ना आपल्याला, येत आहे ना. अनेक पक्षी आहेत जंगलामध्ये, अनेक पक्षी आहेत, छोटे मोठे सर्व आहे ना. आपण बघितलं काही पक्षी आहे ना, काही चमर कुकडीचा आवाज आपण ऐकला. ते जे चिमण्या आहेत, छोटे चिमण्या बघा आवाज येत आहे ना. असे अनेक पक्षी आहेत, त्यांचा आवाज आपण ऐकत आहो ना. बघा आपली इथं जवळ शाळा आहे आणि शाळेला लागून असा मोठा दगड, पसरत दगड. आणि सभोवताल काय आहे, डोंगर, जंगल आहे ना. जंगलामध्ये अनेक पक्षी असतात ना. पक्ष्यांचा आपण किलबिलाट आपण ऐकत आहोत. मग पक्षी हे निसर्गाचे सोबती आपले पण सोबती आहे, म्हणून पक्ष्यांना मारायचं नाही, पकडायचं नाही आहे. त्यांचा आवाज आपण ऐकत आहोत, त्यांचा आवाज आपल्या एका संगीतासारखा वाटते आहे ना. जसं तुम्ही गाणं ऐकता ना, गाणं तुम्हाला आवडते, आपण ऐकतो, सुंदर असा आवाज येतो पक्ष्यांचा, येत आहे ना. म्हणून पक्षी काय आहेत, निसर्गाची सोबती, आपली सोबती आहेत. म्हणून मारुती चितमपल्लीने काय केलं आहे, पक्ष्यांचं निरीक्षण केलं आहे. पक्ष्यावर त्यांनी अनेक पुस्तकं त्यांनी लेखन केलेलं आहे की नाही. जंगलाची देणं अशी एक पुस्तक, निळावंती, पुन्हा नवेगाव बांचे दिवस, असे वेगवेगळे पुस्तक मारुती चितमपल्लीने लिहिलेलं आहे. बघा किती सुंदर असा आवाज येत आहे पक्ष्यांचा. चला आता आपण शाळेत जाऊया, 10 वाजले आहे की नाही, जेवण करूया.